शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे. आपल्याला माहिती आहे की डिप्रेशन हे आता गुजरातवर सरकलेलं आहे. महाराष्ट्रावरचा त्याचा परिणाम संपलेला आहे. भविष्यामध्ये पाऊसमान कसं असेल हा महत्त्वाचा अंदाज आता यापुढे आपल्याला बघायचा आहे. आपण या ठिकाणी बघतो की 106% महाराष्ट्रामध्ये पावसाची नोंद आहे. सरासरी 31 जुलैच्या अखेर 1% घट विदर्भ, 8% महाराष्ट्रामध्ये मराठवाडा, मध्य महाराष्ट्रामध्ये 120%, तर कोकणात 102% पावसाची नोंद झालेली आहे. सिंधुदुर्ग, सोलापूर, बीड, हिंगोली आणि नंदुरबार या जिल्ह्यामध्ये मात्र मोठ्या प्रमाणात घट आणि दुष्काळी परिस्थिती कायम आहे. आपण त्याचबरोबर बघतो बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पालघर, पुणे आणि मुंबई या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली असून इतर जिल्ह्यात मात्र सामान्य पावसाची नोंद आहे. सध्या आपण बघतो की भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार विदर्भ मराठवाड्यातील पाऊस उघडतोय. घाटमाथ्यावर आणि कोकणात पावसाच्या सरी येऊ शकतात. हीच बाब आपण जेव्हा 2 ऑगस्टला बघतो तेव्हा विदर्भ मराठवाड्यातील पाऊस उघडलेलाच आहे, परंतु घाटमाथ्यावर आणि कोकणात पावसाची शक्यता कायम आहे. तीच परिस्थिती आपल्याला 3 तारखेला दिसते, परंतु 3 तारखेपासून भारतातील पाऊस बऱ्यापैकी उघडेल. 4 तारखेला मात्र पूर्व भारताकडून उत्तर भारतामध्ये पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. महाराष्ट्रात मात्र पावसाची उघडीप असणार आहे. तीच परिस्थिती म्हणजे महाराष्ट्रातील उघडीप 5 तारखेला कायम आहे. महाराष्ट्रातील उघडीप 6 तारखेलाही कायम आहे. यापुढे ऑगस्ट सप्टेंबरमध्ये एल निनोचा अधिक प्रभाव आपल्याला बघायला मिळू शकतो. त्यामुळे पावसाचा खंड सुरू झालेला आहे. पाऊस पडला की लगेचच एल निनो संपला अशा भूमिकेत आपण जातो, परंतु ते चुकीचं आहे. आपण या ठिकाणी मध्य प्रदेश, गुजरातचा काही भाग आणि कोकणसहित तेलंगणापर्यंत पावसाची परिस्थिती काल मुसळधार स्वरूपात होती. पश्चिम विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर मराठवाडा या ठिकाणी याचा प्रभाव राहिला. मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र त्याचा प्रभाव कमी होता. न्यूमेरिकल मॉडेल प्रिडिक्शननुसार आपण बघतो वादळी परिस्थिती गुजरातवर निघून गेलेली आहे. महाराष्ट्रात किरकोळ पावसाची शक्यता आज आहे. उद्या मात्र महाराष्ट्रामधील पावसाचं प्रमाण कमी व्हायला सुरुवात होईल. 3 तारखेपासून क्लिअर पावसाचा खंड सुरू होतोय. तसा तो आत्ताच सुरू झालेला आहे, परंतु कोकण किनारपट्टीला पाऊस असल्यामुळे मॉडेलमध्ये तो खंड 3 तारखेपासून दाखवण्यात येतोय. 4 तारखेला देखील पावसाचा खंड कायम आहे आणि जवळपास 8 तारखेला थोडं पावसाळी वातावरण एका कमी दाबामुळे निर्माण होऊ शकतं किंवा 9 तारखेला विदर्भात पावसाची शक्यता आहे, कोकणात पावसाची शक्यता आहे. तीच परिस्थिती आपल्याला थोड्याफार प्रमाणामध्ये या विदर्भ, दक्षिण कोकण अशी दाखवण्यात आलेली आहे 10 तारखेला. परंतु भारतामध्ये आणि एकूणच महाराष्ट्रामध्ये देखील पावसाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रामधली स्थिती ECMWF मॉडेलनुसार जरी बघितली तर आपल्याला सध्या तरी कोकण आणि थोडा उत्तर महाराष्ट्राच्या पश्चिमी भागातला पाऊस सोडला तर स्थानिक वातावरणाचं शक्यता आहे. बाकी फारसं पावसाळी वातावरण नाही आजपासून. 2 तारखेला थोडं मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाळी परिस्थिती हलक्या स्वरूपात, स्थानिक स्वरूपात निर्माण होऊ शकते. कोकणातलं मात्र वातावरण कायम आहे. 3 तारखेला थोडं पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा असं वातावरण तयार होऊ शकतं स्थानिक स्वरूपात. दक्षिण कोकणात थोडं पावसाळी वातावरण अधिक असण्याची शक्यता आहे. 4 तारखेला मात्र स्थानिक वातावरण आहे. किरकोळ पावसाचं वातावरण पूर्व विदर्भ आणि कोकण आहे. 5 तारखेला पावसाचं प्रमाण कमी असणार आहे महाराष्ट्रामध्ये. स्थानिक काही वातावरण होऊ शकतं. 6 तारखेला विशेष वातावरण नाही. 7 तारखेलाही विशेष वातावरण नाही. पूर्व विदर्भ आणि कोकण थोडं वातावरण असणार आहे. 8 तारखेलाही पावसाचं वातावरण कमी आहे. 9 तारखेला देखील केवळ कोकणात पावसाळी वातावरण आहे. 10 तारखेलाही दक्षिण कोकणात पावसाळी वातावरण असणार आहे. बाकी विशेष पावसाळी वातावरण नाही. 11 तारखेलाही विशेष वातावरण नाही.
12 तारखेलाही महाराष्ट्रात विशेष पावसाळी वातावरण असण्याची शक्यता नाही आहे. 13 तारखेला मात्र एक कमी दाबाचं क्षेत्र विदर्भात सक्रिय होईल आणि त्यामुळे बहुतांश विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पुन्हा मोठ्या पावसाचे संकेत आहे. 14 तारखेला विदर्भ, उत्तर मराठवाडा थोडं पावसाळी वातावरण वाढू शकतं. कोकणात पाऊस असू शकतो. 15 तारखेला मात्र विशेष पावसाळी वातावरण नाही. 15 तारखेपर्यंत आपल्याला फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात दिसत नाही आणि 15 दिवस हा फार मोठा खंड आहे. त्यामुळे काही विभागात याचे खूप विपरीत परिणाम होऊ शकतात. एल निनोचं वर्ष आहे. आपण झालेल्या पावसावर फार समाधान मानणं सुद्धा चुकीचं ठरणार आहे, कारण हे वर्ष पाणीसाठे जरी मोठ्या प्रमाणात भरले असले तरी देखील अडचणीचं आहे, लक्षात ठेवा. पिकांना नियमित पाऊस हवा असतो आणि नियमित पाऊस झाला नाही तर पिकांचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे केवळ आश्वासनावर पोट भरत नाही, हे लक्षात घ्या. वादळी परिस्थिती गुजरात आणि राजस्थानच्या दिशेने सरकून गेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रावर त्याचा प्रभाव कमी झालेला आहे. 15 तारखेपर्यंत दूरचा अंदाज बघितला तर केवळ कोकण आणि पूर्व विदर्भ असं पावसाळी वातावरण आहे. मात्र उर्वरित महाराष्ट्रामध्ये आपल्याला किरकोळ स्वरूपाचं वातावरण पावसाचं होईल स्थानिक स्वरूपामध्ये. या पलीकडे फारसा प्रभाव नाही. त्यामुळे पहिला 15वाडा तरी जो मॉडेलमध्ये अंदाज दिसतोय तो फार समाधानकारक नाही. आत्तापर्यंत महाराष्ट्रात पाऊस झाला आहे. काही विभाग त्यामध्येही कमी पावसाचे आहेत. काही विभागात समाधानकारक पाऊस झाला आहे तर काही विभागात अतिवृष्टी देखील झालेली आहे. आणि असमान वितरण हेच एल निनोचा खरा प्रभाव आहे. त्यामुळे एल निनोचा प्रभाव संपला आहे असं समजून आनंदोत्सव साजरा करण्याची वेळ अजून आलेली नाही आहे. त्यामुळे पुढे काय घडतं हे आपल्याला बारकाईने बघावं लागणार आहे. आपण जर धावता अंदाज या मॉडेलचा घेतला तर आज दिवसभरात कोकण किनारपट्टीला हलक्या सरी होऊ शकतात. विशेष पाऊस नाही. सूर्यदर्शन म्हणा किंवा उघडीप आपल्याला महाराष्ट्रात दिसू शकते. उद्या मात्र थोडं मराठवाड्यामध्ये, मध्य महाराष्ट्रामध्ये किरकोळ पावसाळी वातावरण पश्चिम महाराष्ट्रामध्ये तयार होऊ शकतं स्थानिक स्वरूपामध्ये. हे स्थानिक स्वरूपातलं वातावरण पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, दक्षिण कोकण या विभागात उद्या मात्र म्हणजे 3 तारखेला चांगल्या प्रकारचं आहे. असंच पद्धतीचं स्थानिक वातावरण आपल्याला 4 तारखेला एक किरकोळ स्वरूपात असू शकतं. जिथे अनुकूल परिस्थिती निर्माण होईल तिथेच तो पाऊस पडेल, अन्यथा पाऊस पडणार नाही. 4-5 तारखेला किंवा 6 तारखेला, 7 तारखेला ढगाळ वातावरण असेल परंतु विशेष पाऊस नाही आहे. 8 तारखेलाही विशेष पाऊस नाही. हा खंड पडलेला आहे. 11 तारखेपर्यंत आपल्याला फारसं पावसाळी वातावरण दिसत नाही. 12 तारखेलाही विशेष नाही परंतु थोडं कोकण आणि विदर्भ असं वातावरण आहे. एक वादळी प्रणाली विकसित होत असल्यामुळे 13 तारखेला थोडं वातावरण आपल्याला विदर्भामध्ये, पूर्व विदर्भामध्ये दिसतंय. पूर्व विदर्भात किरकोळ वातावरण आणि घाटमाथ्यावर 14 तारखेला असण्याची शक्यता आहे. 15 तारखेला मात्र थोडं वातावरणात बदल होतोय परंतु विशेष पावसाळी वातावरण नाही. म्हणजे अर्धा पूर्वार्धाचा ऑगस्ट हा खराब होतोय आणि याला दुसरं काही कारण नसून हा एल निनोच त्याला कारणीभूत आहे. त्यामुळे आपण एकदम परिस्थिती बदलली आहे असं म्हणून चालणार नाही. जरी आपल्याला आज महाराष्ट्रामध्ये परिस्थिती बदलली आहे, सरासरीपेक्षा म्हणजे 106% महाराष्ट्रात पाऊस पडलेला दिसतोय, परंतु ही सर्व ठिकाणी समाधानाची बाब नाही आहे. आपण 6 जिल्हे असे बघतो त्या ठिकाणी कडकडीत दुष्काळ आहे. 6 जिल्ह्यांमध्ये आपण अतिवृष्टी बघतो. तर काही ठिकाणी आपण परिस्थिती अशी बघतो की पेरण्या झाल्यात, पिकांना तात्पुरता पाऊस झालेला आहे. नदी, नाले, बंधारे, विहिरी कोरड्या आहेत. परिस्थिती अनुकूल नाही. केवळ शेतात पीक दिसतं हिरवेगार परंतु तेही 15 दिवसाच्या खंडामध्ये जगेल की नाही याची खात्री नाही. त्यामुळे आपण 15 दिवसाच्या अंदाजावर जर लक्ष केंद्रित केलं तर पुढचा अंदाज फार समाधानकारक नाही. पुन्हा एकदा पावसाची मोठी घट म्हणजे आज जे काही हिरवेगार आपल्याला जिल्हे दिसत आहेत पाऊस पडल्याचे ते पुन्हा एकदा रेड होणार आहेत. त्यामुळे संकट संपलेलं नाही ही मात्र शेतकऱ्यांनी बाब लक्षात घ्या. आपल्याला अनेक पाणी प्रकल्प भरलेत हे समाधानाची बाब आहे, जमेची बाजू आहे. दुष्काळाची तीव्रता कमी राहील
आणि झालेला पाऊस जुलैमधला ही केवळ दुष्काळाची तीव्रता कमी करणार आहे. मात्र याचा अर्थ दुष्काळी परिस्थिती संपली असं म्हणता येणार नाही. मात्र आपण आशावादी आहोत. उत्तरार्धात आपल्याला पूर्वार्ध हा ऑगस्टचा नेहमी कमी पावसाचा असतो. उत्तरार्धामध्ये मात्र चांगले पाऊस होणं आपल्याला अपेक्षित आहे, कारण आयोडी पॉझिटिव्ह होईल, वादळी प्रणाल्या विकसित होतील. मोठे पाऊस आपल्याला ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये होऊ शकतात, ऑक्टोबरपर्यंत होऊ शकतात. त्यामुळे आपली गरज भागेल एवढं पाणी येईल. परंतु मात्र पिकांना पूरक अशा प्रकारचा पाऊस वेळेत न झाल्यास आपल्याला उत्पादनात मोठी घट मात्र सोसावी लागेल असं बऱ्याच भागात दिसते. कारण अति पावसामुळे पिकं गेलेली आहेत, कमी पावसामुळे पिकं जाणार आहेत. त्यामुळे हे वर्ष तसं उत्पादनाच्या घट निर्माण करणारं असण्याची शक्यता आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.